पहिली गोष्ट तर इतकी क्लिअर आहे की स्पर्धा परीक्षा हे याच्या नावातच स्पर्धा आहे. आपल्याला सवय नाही त्याची. आपल्या देशात फक्त ऍडमिशन घेतलं तरी माणूस पास होतो. बरोबर आहे ना. आता सध्या परिस्थिती कोणी नापास नाही होत. ही स्पर्धा आहे आणि ही अकॅडमिक्सची स्पर्धा आहे. ही स्वप्नांची स्पर्धा नाही आहे. अकॅडमिक्स म्हणजे तुमचं 10वी-12वी पर्यंतचं अकॅडमिक्स हे किमान मध्यम स्तरावर तरी पाहिजे. 1-2 विषय कमी जास्त समजू शकतो आपण. आणि त्याही पेक्षा तुम्हाला आवडलं पाहिजे अभ्यास करणं. समजा आवडही नसली, यायचंच असलं तर किमान हा मनाचा पक्का ठाम निर्णय पाहिजे की मी आवड असो नसो मी मजबूत अभ्यास करणार आहे. कारण हा अभ्यासच आहे, दुसरं काही नाहीच आहे इथे. ठीक आहे. हा पक्का विषय अकॅडमिक्सचा आहे, समजून घेतलं पाहिजे. मुलं हे समजून नाही घेत, भावनिक निर्णय घेतात. आपल्याकडे मेंढरांची मानसिकता आहे. फक्त याच्यात नाही, सगळ्या देशात सगळ्या क्षेत्रात आहे. एकाने डिप्लोमाला ऍडमिशन घेतला, त्याला नोकरी लागला, चालले डिप्लोमा. 1 लाख लोक तरी डिप्लोमाला जातात की ते डिप्लोमाचं फील्डच बंद पाडतात ते नंतर. ठीक तसंच आहे. सत्कार व्हायला अडचण नाहीये, पण सत्काराचा अर्थ काय घ्यायचा? ठीक आहे ना. तो पास झाला म्हणून मी पण होईल असं थोडी असतंय. काहीतरी मॅच करावं लागेल ना. एक्झॅक्टली. ठीक आहे. आणि एखादा नापास झालेला मुलगा IAS झालाय, त्याचं प्रमाण किती आहे? 1000 पास झाले, त्याच्यातला 2-4 वर्षातला एखादा निघतो. बरं, त्याने त्याच्यासाठी काय केलं ते नाही बघितलं जात. ते कोणीच पाहत नाही. ते बघायला पाहिजे ना. ते करायला पाहिजे. ते करत नाही, फक्त ते बघून निर्णय घेतात. तसं नाही केलं पाहिजे. तुम्ही लायकी शब्द वापरला, तो बरोबर पण आहे. आपण आपल्या आपल्या बोलण्यात पण एक प्रत्येकाच्या वेगवेगळा कोशंट असतो आणि क्षमता असतात, भाषिक असतात, स्किल आधारावर असतात. बघत नाही. करिअर काउन्सिलिंग नावाचा विषयच नाही आपल्याकडे. तो केला पाहिजे, नाही तर वर्ष वाया जातात सगळी. बरोबर. वाया जातात म्हणण्यापेक्षा वर्ष उमेदीचे निघून जातात. वाया काही जात नाही. पण हे ठरवलं पाहिजे. नुसतंच मला IAS व्हायचंय, मला हे व्हायचंय, हे कुठून आलंय अजून ते सांगतो तुम्हाला. आपल्या समाजात या गोष्टींना अति महत्व दिलं गेलंय, अजूनही आहे. साहेब म्हटलं म्हणजे आणि गव्हर्नमेंटचा पक्का जॉब म्हटला म्हणजे क्या बात आहे. हे तिथून आलंय. असं कुठे आहे का? आज तुम्ही इथे बसलेत, मी इथे बसलोय, आपलं काय आयुष्य वाया गेलं का आपण अधिकारी नाही झालो तर? नाही. ठीक आहे ना. मला आता किमान 200-500 अधिकारी भेटलेत, ते म्हणतात तुमचं फार चांगलं हो. ठीक आहे ना. बरोबर. म्हणण्याचा अर्थ असा आहे, सगळे क्षेत्र चांगले असतात हे सांगण्याची गरज आहे. तुम्हाला काय आवडतं, भावतं आणि तुम्हाला कशात क्षमता तुमच्या आहेत, तुम्हाला कशात तुम्हाला प्रूव्ह करायची इच्छा आहे, ते केलं पाहिजे. अगदी बरोबर. हे कोणी करत नाही. सगळ्यांना पाहिजे की मला पक्की नोकरी पाहिजे, है ना. मला सिक्युरिटी पाहिजे, समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे आणि मला सिक्युरिटी पाहिजे. या ध्येयाने इथे येणारी मुलं जी असतील ते त्या क्षेत्राचंही नुकसान आहे आणि स्वतःचं पण नुकसान आहे. बरोबर. असं नाही होत. तुमचं काहीतरी पॅशन पाहिजे. अरे लाथ मारीन तिथून पाणी काढीन, याचा अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे, असा भारत आहे आपला. आणि माझं इथे गेलं तरच माझं कल्याण होईल, नाही तर माझं काही खरं नाही. हे किती चुकीचं डोक्यात गेलेलं आहे. हे काढलं पाहिजे आधी. बरोबर. मी काहीही करू शकतो, चल हे नाही होते ना, मी दुसरं करणार आणि करून दाखवणार. याला आत्मविश्वास म्हणतात. बरोबर. क्षेत्र कुठे मॅटर करतं. बरोबर. आपण वास्तवघट्ट बोलतो, पण हे वास्तववादी बोलायलाच कोणी सर तयार नाही. आज कुठलेही अधिकारी असू द्यात, ते या क्षेत्रात या म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतो. अर्थात आलंही पाहिजेत. या क्षेत्रातून बाहेर कसं पडायचं, या क्षेत्रात किती दिवस थांबायचं हे कोणीच सांगत नाही. तुमचा काय अनुभव? पहिल्यांदा तर इकडे काय यायचं ते ठरवायला पाहिजे आणि इथलं वास्तव समजलं पाहिजे. मी वास्तव कट्ट्यावर मांडतोय. अतिशय अतिशय कष्टाचं काम आहे. आपल्याला वाटतं साहेब म्हणजे आराम, मस्त बसले आरामात, असं काहीच होत नाही. कोणत्याच साहेबला नाही आणि कोणत्याच क्लास 2 क्लास 3ला नाही. इथे वेड्यासारखे कष्ट आहे. अनलिमिटेड काम करावं लागतं. भरपूर ताणतणाव आहेत. म्हणजे वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही. ठीक आहे. अनेक क्लिष्ट कामं आहेत. रोज आव्हानं आहे. रोज कोण काय घेऊन येईल सांगताच येत नाही. बरोबर. ठीक आहे. आपली जनताही काही फार असं साध्या बाध्या भोळे असं काही नाहीये. ठीक आहे. राजकीय आहेत, इतर अधिकारी आहेत, व्यवस्था आहेत, त्याच्यातल्या अडचणी आहेत. मला सांगायचं आहे, असं ज्यांना फेस करण्याची इच्छा आहे त्यांनी इकडे आलं पाहिजे ना, की मला आता माझी रोजगार हमी योजना. मी याला गमतीत हेच म्हणतो, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी आलात तर तुमची फसगत होईल. इथे आल्यावर तुम्ही निराश व्हाल. हे इथे आव्हान आहे
आणि मला आव्हानं पेलायला आवडतं म्हणून मला इथे यायचंय तर या. सिक्युरिटी मिळेल वगैरे ते दुय्यम गोष्टी आहे, त्या बाय डिफॉल्ट येतील. पण आधी क्षेत्र तर समजून घ्या, क्षेत्र काय आहे. बरोबर. इथे निर्णय घ्यावे लागतात, जबाबदारी घ्यावी लागते, इथे क्लिष्ट अडचणी सोडवाव्या लागतात, इथे अनेक ताणतणाव असतात, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, अनेक गोष्टी मनासारख्या होत नाहीत, इथे बदल्या असतात. ठीक आहे, 50-60% याच्यात तर फार गडबड गोंधळाचे प्रकार सुरू आहेत, हे काही मी काही सांगायला घाबरणार नाही. ठीक आहे, या सगळ्या वातावरणात मला तरुण राहायचंय, मला सामोरं जायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं ही तयारी असली तर अजून एक तयारी पाहिजे, मला चांगलं काहीतरी करून दाखवायचंय. कितीही अंधार असू दे, मला माझा प्रकाशाचा किरण बनायचंय. कितीही घाणेरडे प्रकार असू दे, मी माझा स्वच्छ राहील. माझ्या परिसरात मी माझा जो आवाका आहे, माझा जो क्षेत्र आहे, ते मी चांगलं करणार आहे. त्याच्यासाठी मला जायचंय. अशा याच्याने आले पाहिजे या क्षेत्रात. सेवा क्षेत्र आहे ना ते, लोकसेवा आयोग. येस, नावातच आहे. स्वयंसेवा आयोग नाही येतो. ठीक आहे, स्वयंची पण सेवा केली पाहिजे. पण तुम्ही जसं म्हटलं, चुकीच्या मार्गांनी लोकांना फसवून, घामाच्या शिवाय येणारा प्रत्येक पैसा हा हराम असतो, हे सगळ्या धर्मात, सगळ्या संस्कृतीत लिहून ठेवलंय. बरोबर. सगळं जग मी बदलवणार नाही, मला माहित नाही लोकांचं काय. मी माझा स्वच्छ राहील, मी माझा व्यवस्थित राहील, माझी बांधिलकी लोकांशी. मी पगार घेतो तिथला, लोकांचा पगार येतो, लोकांनी भरलेल्या टॅक्स मधला. मोठे साहेब आले तर लगेच उठून राहणार आपण. सामान्य माणूस आला तर त्याला तेवढाच रिस्पेक्ट, तेवढाच हे दिलं गेलं पाहिजे. अशा विचारांनी इकडे यायला पाहिजे.